नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण भक्ती मार्गातील अत्यंत पवित्र आणि कल्याणकारक असा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जाणून घेणार आहोत. हरिपाठ का करतात, त्याचे महत्त्व काय आणि हरिपाठ करण्याची योग्य पद्धत कोणती याचे सुंदर वर्णन आजच्या या वाचनात मिळेल. हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली हरिनामाची अखंड उपासना. हरिपाठात हरी, विठ्ठल, गोविंदा या दैवी नामांचा सतत जप करून मन, घर आणि वातावरण पवित्र केले जाते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो जे वांछेल तो ते लाहो हरीच्या नामे. म्हणजेच हरिनामात सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्ती आहे. हरिपाठ का करतात? हरिपाठ करण्यामागे एक सुंदर आध्यात्मिक तत्व आहे. नामस्मरण म्हणजे मोक्षाचा सरळ मार्ग. हरिनाम हे मनाची मलिनता दूर करून भक्ताला स्वच्छ, शांत आणि समाधान देणारे आहे. संतांच्या मते हरिनाम जितके घेतले तितके पुण्य वाढते, पाप नष्ट होतात आणि घरात आनंद, समाधान आणि सौख्य निर्माण होते. मानसिक शांती व तणावमुक्ती. हरिनाम जपामुळे मनातील चिंता, भीती, नकारात्मकता नाहीशी होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हरिपाठाच्या नादाने घरातील वातावरण पवित्र, सौम्य व आनंदी राहते. आरोग्यवर्धक परिणाम. मन शांत झाल्यावर शरीर आपोआप निरोगी राहते. वाईट ग्रह, संकटे व अडथळे दूर होणे. हरिनाम हा दैवी कंप पसरवतो, ज्यामुळे सूक्ष्म अडथळे नाहीसे होतात. संतांचे कृपाप्रसाद मिळणे. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची कृपा मिळते. वंशवृद्धी, व्यवसायवृद्धी व कल्याण. भक्तिभावाने केलेला हरिपाठ अखंड कल्याणकारक असतो. हरिपाठ करण्याची पद्धत. दीप लावून अगरबत्ती ठेवून शुद्ध चित्ताने हरिपाठ सुरू करावा. हरिपाठातील 28 ओव्या क्रमाने वाचाव्यात. संप्रदायानुसार 21 ओव्या वाचण्याची पद्धतही आहे. प्रत्येक ओवी भक्तिभावाने, हळूवार आणि स्पष्ट उच्चाराने म्हणावी. शेवटी हरिनाम म्हणजे रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी या मंत्रांचा जप करावा. प्रार्थना करून सर्वांच्या कल्याणासाठी संकल्प करावा. हरिपाठाचे तत्वज्ञान. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम घेता सुख वाढते. कारण नामस्मरण म्हणजे प्रभूचा सतत सान्निध्य. जिथे हरिनाम तिथे विठ्ठलाचे प्रत्यक्ष वस्ती. समारोप. प्रिय भक्त हो, हरिपाठ हा फक्त वाचन नाही, तर जीवनाला शुद्ध करणारी भक्तीची साधना आहे. दररोज किंवा आठवड्यातून एकदा जरी हरिपाठ केला तरी घरात श्रीहरीचे अनंत आशीर्वाद मिळतात. आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर अशाच भक्तिपूर्ण वाचनांसाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय ज्ञानेश्वर माऊली, जय हरी, जय श्री स्वामी समर्थ.